नमस्कार मंडळी, मी तुम्हाला सांगितलं होतं मी जेव्हा मोठी मोठी भांडी खरेदी करेन तर तुमच्यासोबत शेअर करेन. तर आज मी खरेदी केलेली आहेत. आपल्या ऑर्डर भरपूर वाढल्यात, त्याच्यामुळे आता मला टोपं घ्यायची खूप गरज होती आणि बरीच भांडी घेतली आहेत. ते सगळी भांडी मी तुम्हाला आता दाखवते. तर आपल्याकडे काय काय मिळतं हे नवीन लोकांना सांगते. आपल्याकडे डिंक, मेथी, ड्रायफ्रूट, हिरव्या मुगाचे लाडू, त्याचबरोबर नाचणीचे लाडू मिळतात आणि हे सर्व लाडू शुद्ध देशी गाईच्या तुपात मिळतात. तेच शुद्ध देशी गाईचं तूप आपल्याकडे विकतसुद्धा मिळतं आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले मिळतात. पुडाची चटणी मिळते, कोळंबीचं लोणचं मिळतं. ह्या सर्व वस्तू जर तुम्हाला मागवायचं असेल तर वर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही हाय पाठवलात ना व्हॉट्सअपवर, तर आपली वेबसाईट येऊन जाईल. त्याच्यावर फक्त ऑर्डर करायची असेल ना तर तुम्ही ऑर्डर करा, पण व्हॉट्सअपवरती कोणताही मेसेज टाकू नका, कारण तो आम्हाला दिसत नाही आहे. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं आणि पुढे जाऊन तुम्हाला मी सगळी माझी छान छान भांडी दाखवते. मी बोलते आज मी भांडी आणणार होती ना, भांडी आणणार होते ती आज आणली. भरपूर मोठी भांडी आहे. हा जो डब्बा आहे ना, हा 15 किलोचा आहे. 15 किलो एका वेळेला तूप आपल्या ह्याच्यात बसेल आणि याच्यामध्ये 5 किलो तूप बसेल. ही भांडी आणून मला एवढा आनंद झाला आहे, माझ्यापेक्षा जास्त मुलांना झाला आहे. कारण की मी जो मिश्रण बनवतो ना तर ते मिक्स करण्यासाठी आमच्याकडे भांडं नव्हतं, तर ती भांडी आणली आहे. सगळेच खुश आहेत जाम. आणि हे आता लाडू बांधून बांधून एका ठेवता येईल म्हणून अशी घमेला घेतले. चांगले मोठे मोठे, खूप मोठे मोठे, किती इंच आहे माहीत नाही, 4 घेतले. त्यातला हा सगळ्यात मोठा आहे आणि त्याच्यामध्ये बसतील हे आणि सगळे एकदम मजबूत मजबूत आहेत. तर आपली सगळी भांडी आली. सगळ्यात महत्त्वाची भांडी आली, 2 मोठी मोठी टोपं. आता माझे एकत्र 60 किलोचा हा लाडू, 60 किलोचा, 70 किलोचा हा लाडू एकत्र भिजेल. डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू. आता मला टेन्शन नाही राहिलं आहे, लाडू बांधल्यानंतर याच्यात ठेवता येतील म्हणून मोठी मोठी सगळी भांडी जी लागणार होती ना ती सगळी खरेदी झालेली आहे माझी. आणि सगळ्यात जास्त खुश झालेत सगळे मुलं, खुश झाले आहेत, सगळे ताई आहेत ते खुश झालेले आहेत. कारण की खूप भांड्यांमुळे एवढं फ्रस्ट्रेट झालेलं तर आम्ही की कशात ठेवायचं आणि कशात भिजवायचं. चला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आणि आणखीन एक काय घेतलं म्हणजे पिठाची चक्की घेतली ती तुम्हाला दाखवली. तर आपली पिठाची चक्की सुद्धा आली आहे. सगळ्यात आधी कमेंट करत होत्या की काय हे असं हातावर कधीपर्यंत वाटणार, ते पण बरोबर आहे ना. आता सगळे मसाले वगैरे आपल्या ह्याच्यातच वाटले जातील आणि पीठ सुद्धा मी गिरणीतून आणायची दळून. आणि ना व्हिडिओ काढायला पण वेळ नव्हता, तोपर्यंत आधी त्याचा श्री गणेश करून टाकला मुलांनी. जाम सगळे खुश आहेत, मुलांचं काम वाचलं. नाही तर प्रणव आणि प्रथमेश दोघं जण आपल्या मिक्सरमध्ये वाटत बसायचे. आता त्यांचं काम वाचलंय तेवढं.